तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव घेतलं तर तुम्ही कोणाबद्दल बोलताय पोलीस? नाव घ्यायचं म्हणजे 2017 पासून तुम्हाला तर माहिती आहे लोकप्रतिनिधी कोण आहे या विभागामध्ये. पूर्ण 199 मधले जेवढे जेवढे मोठे नामांकित गुंड आहेत, नामांकित गुंड, उदाहरणार्थ नाव नाही घेऊ इच्छित कारण तो प्रश्न इथे नाहीये. त्यामध्ये हे मेन गुन्हेगार म्हणजे कोण आहे, जो शिवसेना उभाटा गटाचा उपशाखा प्रमुख आहे. नंतर पप्पू बोलतात त्याला, हे 4 मोठे तिकडचे मेन आरोपी आहेत. हे 4 गुन्हेगार आहेत. हे 4 मी तुम्हाला नावं सांगितले, त्यामध्ये 2 प्लंबर आहेत आणि 2 तिकडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. कोणाला लाईन पाहिजे असेल तर पहिला ह्यांनी घ्यायची आणि जर कोणी दुसऱ्याने लाईन टाकली की त्याची तिसऱ्या दिवशी लाईन कापली जाते. हे नाही ते चोर, चोर बोलतो या लोकांना, तर यांनी चोरी केलेली आहे. हे चोर आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्यांना विकून राजरोज करून अय्याशी करतात. म्हणजे माझ्या मते नाही म्हटलं तरी हा जवळजवळ एक 50 ते 75 करोडचा घोटाळा आहे. हा माफियांचा मोठा रॅकेट आहे. म्हणजे पोलिसांची पण भीती राहिलेली. 5,000 10,000 देगा चला जाएगा पांडू, ही भाषा त्यांची, ही गुरमी. जर सामान्य माणूस जर असं बोले तर पोलीस कानाखाली मारतील, पण त्यांना ते कानाखाली पण मारत नाही, उलट त्यांना अवभगत करतात. त्यांच्याकडनं काय असेल तो मोबाईल घेतात परत पाठवतात. मागणी ती एकच आहे आपल्या चॅनल मार्फत. तर आपलं जी साऊथच्या चॅनल मध्ये आपलं एक लोकप्रियता एक चांगली आहे. या चॅनल मार्फत मी आपल्या तर्फे चौकशी केली तर पोलीस सक्षम आहेत. पोलीस मोठ्या मोठ्या गुन्हेगारांचे गुन्हा उठवू शकतात, हे तर सामान्य आहे. चांगली केली, मी तुमच्या सोबत आहे. जिथे तुम्ही वाईट काम, जिथे तुम्ही चुकीचं काम कराल तिथे राजेश तुमच्या आडवा येणार म्हणजे येणार, हा माझा शब्द आहे तुमच्या. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तनुश्री शंकर सनस आणि आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज. तुम्ही पाहू शकता की नागरिकांना पाण्याचा संघर्ष करावा लागतो. पाणी टंचाई बीएमसी कडून खूप वेळा होते. बीएमसी कडून पाणी कपात होत असते. मात्र आता पूर्वी टँकरने पाणी चोरी व्हायचं आणि आता बीएमसीच्या पाईपलाईन मधनं पाणी चोरी होतं, असं आपल्या कानावर आलेलं आहे. आणि प्रश्न असा पडतो की ह्यावर बीएमसीचं लक्ष आहे की नाही, किंवा हा नेमका मुद्दा काय. या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण आलेलो आहोत वरळी विधानसभाचे संघटक राजेश कुशळे यांच्याकडे. तर थेट आपण हा मुद्दा काय आहे आणि ह्याचं निवारण कसं करता येईल आणि ह्याचं नक्की काय काय आहे हे आपण सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर नक्की हा मुद्दा काय आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, पक्षप्रमुख शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर शिंदे साहेब खासदार, तसेच दक्षिण मुंबई मधील लोकप्रिय खासदार श्रीमान मिलिंद देवरा साहेब, उपनेते सुनील नरसाळे आणि प्रमोद मांजरेकर, मी राजेश बाळकृष्ण कुसळे, शिवसेना विधानसभा संघटक, PHT चे एक्स कमिटी मेंबर आणि आता सध्या MTNL च्या कमिटीवरती, बोर्ड कमिटीवरती आहे. पाणी पुरवठा आणि महानगरपालिका, आज शिवसेना 199 जी दक्षिण विभाग यामध्ये 7 रस्ता धोबीघाट हा परिसर येतो. त्या परिसरामध्ये गेट नंबर 14 इथे माझ्या मते महिन्यापासून एक काम चालू झालं, रोडचं काम, जे आपले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ते CC रोडचं सर्व काम मुंबईमध्ये पूर्ण सर्व चालू आहे. तसं त्यावेळेला ते काम सुरू झालं, पण इलेक्शन काळामध्ये थोडंसं बंद झालं होतं. आता गेल्या 18-20 तारीख पासून ते पण पुन्हा सुरू झालं. पण ज्या वेळेला मला कळालं की एक कॉल आला मला 21 तारीखला की साहेब काही लोक चोरीची लाईन घेऊन पाण्याच्या मेन जी लाईन आहे, जो पाणी पुरवठ्याचा मेन लाईन आहे महानगरपालिकेत, त्याच्यातून काही लोक लाईन घेत आहेत. जसं मला कळालं तसं मी घटनास्थळी पोहोचलो, पोलिसांना फोन केला, 100 ला फोन केला, बीएमसीच्या अधिकाऱ्यांना फोन केला. पण मला पोहोचता पोहोचता त्या दिवशी संध्याकाळ झाली. 6च्या नंतर सर्व बंद होते, ते लोक आपापल्या कामावरती निघून गेले. ते बोलले की आज काही होणार नाही, आम्ही उद्या महानगरपालिकेला पाठवतो. ते बोललो ठीक आहे. मी 22 तारीख म्हणजे दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, पोलिसांना बोलवलं, सर्व तिथे तिकडे त्यांनी पाहणी केली आणि ज्या त्या लाईनी जोडल्या होत्या, म्हणजे जवळजवळ 9 लाईनी त्यांनी नवीन जोडल्या होत्या, त्याचे टॅप मारून वगैरे ते करून घेतलं होतं. त्याचबरोबर 22 लाईनी त्यांनी कापल्या
आणि ते कापल्यावरती आम्ही त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि तिकडचे जे पोलीस आले होते 100 ला फोन केल्यानंतर हे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पण आग्रीपाडा पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे की चोरी झाली आहे बीएमसीची. बीएमसी पाणी पुरवते, तुम्ही नाही पुरवत पाणी, तर आम्ही तुमची कंप्लेंट घेणार नाही. तुम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार करा. महानगरपालिका आम्हाला सांगेल की काय चोरी झाली, किती चोरी झाली, कसं चोरी झाली, मग आम्ही त्याच्यावरती संशोधन करू आणि चौकशी करू आणि मग आम्ही पुढचं काय FIR करायचं ते आम्ही करू. बोललो ठीक आहे. तिथल्या तिथे मी 22 तारीखला एक पेपर बनवला, लेटर ऍप्लिकेशन बनवला, त्याची कॉपी मी तुम्हाला देतो. मी तशीच एक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला तिथे दिली, डिस्पॅच केली महानगरपालिकेच्या दक्षिण विभागमध्ये, आग्रीपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियरच्या नावाने मी दिली. त्या दिवशी ते सर्व कापले व्हिडिओज आहेत माझ्याकडे, तेही मी तुम्हाला देतो. 22 तारीखच्या नंतर लगेच 23 तारीखचा एक दिवस गेला, 24 तारीखला परत हे एजंट किंवा हे माफिया एवढे माजले आहेत की त्यांना माहिती कंप्लेंट झालेली आहे, पण ऑफिशियली नाही, पण अजून चालू आहे. तर त्यांनी त्या लाईनी ज्या तोडल्या होत्या महानगरपालिकेने 22 लाईनी, त्या परत जोडल्या. मी परत कंप्लेंट केली, परत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांनी ते परत ते रितसर तोडून टाकलं. मग हे सिलसिला सुरू झाला. पण ते पत्रव्यवहार करा, आमच्याकडे नाही, पोलीस स्टेशन मधनं तसा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने मी सर्व पेपर वर्क, बोलणी सर्व करून मीटिंग सर्व केल्या. नंतर 25 तारीखला जवळजवळ आपल्याला मॅडम माहिती नसेल की 47 लाईन, 47 लाईन, 22 लाईन एक्स्ट्रा, 47 आणि काल परवा माझ्या मते 31 जानेवारीला 77 लाईन म्हणजे 77 लाईनी कापले गेला महानगरपालिकेच्या. महानगरपालिकेकडे तो एक बूच असतो जो ज्याने जर कुठे टॅप मारला आणि ते बंद करायचं असेल तर तो टॅप बंद करायचे, ते जो टॅपचा जो बूच असतो ते सर्व संपले. मग त्यांनी टेम्पररी लाकडाचा कुट्टा बनवला आणि त्याच्यात हे केलं, त्याच्यात टाकून ते पाणी पॅक केलं. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा महानगरपालिका एक टॅप मारून कोणाला लाईन देते, तुम्हाला किंवा आम्हाला कोणाला जेव्हा लाईन देते, त्यावेळेला ते वरच्या ज्या जी 9 इंचाची लाईन आहे, आता सध्या तिथे 9 इंचाची लाईन आहे, 9 इंचाच्या लाईन मध्ये वरती हे करून टॅप मारून ते पाणी देते. जसं पाण्याचा फ्लो जसा होईल तसं त्यांना पाणी निघेल. पण ह्या सराईत गुन्हेगारांनी, हे जे सराईत गुन्हेगार आहेत, त्या सराईत गुन्हेगारांनी तो 9 इंचाच्या पाईप मध्ये पूर्ण आतमध्ये पर्यंत पाईप टाकला. असे हे 125 लाईन त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला जरा तळाला पण जरी पाणी असेल, तुम्हाला 24 तास पाणी मिळणार, बाकीच्या तिकडच्या चाळकरी लोकांना मिळणार नाही. पण आता ह्या 125 लाईन तोडल्या, आता पुढच्याही प्रक्रिया चालू आहेत. अजून 50 मीटरच जवळजवळ रस्ता खणला गेलाय, 100 मीटरचा रस्ता अजून बाकी आहे. 100 मीटरच्या माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ अजून 350-400 लाईनी असतील, कारण 14 नंबर गेटच्या वरच जवळजवळ 250 लाईनी असा माझा अंदाज आहे. त्यामध्ये हे मेन गुन्हेगार म्हणजे कोण आहे तर अच्छेलाल कनोजिया, जो शिवसेना उभाटा गटाचा उपशाखा प्रमुख आहे. नंतर पप्पू बोलतात त्याला, अब्दुल गनीम गब्बर शेख, सोनू कनोजिया आणि 14 आहे सद्दाम हुसेन. हे 4 मोठे तिकडचे मेन आरोपी आहेत. आणि सांगायला मला दुःख वाटते की गरीब धोबी आहेत त्यांच्याकडनं 2018 पासून 17-18 पासून हा जो फोपवलेला धंदा जो आहे तो 25,000 पर लाईन ते आता जवळजवळ 1.5 लाखापर्यंत पर लाईन विकायचं त्यांचं हे चालू झालेलं आहे. आतापर्यंत जर 500 लाईनी असते तर तुम्ही हिशोब करा, 1-1.5 लाख रुपयाच्या पर लाईनी म्हणजे करोडो रुपये त्यांनी खाल्लेले आहेत. हे 4 गुन्हेगार आहेत, जे 4 मी तुम्हाला नावं सांगितले. त्यामध्ये 2 प्लंबर आहेत आणि 2 तिकडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. जर कोणाला लाईन पाहिजे असेल तर पहिला ह्यांनी घ्यायचं, आणि जर कोणी दुसऱ्याने लाईन टाकली की त्याची तिसऱ्या दिवशी लाईन कापली जाते. म्हणजे याच्यावरती राजकारणातला जे आताचे तत्कालीन लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा वरद असतंय, कारण त्यांनाही तो शेअर जातो. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. असं माझ्या अद्यापर्यंत त्यांच्यावर कोणी कारवाईच केली नाही. कारवाई महानगरपालिकेच्या माध्यमातून कंप्लेंट होतात, पण पोलीस कंप्लेंट घेत नाहीत. पोलीस येतात, काम थांबवतात, पण ते तात्पुरतं थांबवलं की परत
ते जातात आणि काम चालू होते. महानगरपालिकेला गेलं तर महानगरपालिकेचे अधिकारी येतात, कापतात, परत दुसऱ्या दिवशी लाईन होतात. नाही तर आजपर्यंत एवढ्या 500 लाईनी तुम्हाला मी फोटोज देतो, तुम्ही पाहिजे तर साईट वरती जावा, आजही साईट ती उघडी आहे. काही कोणाची त्यांना हे नाहीये, डर नाही, काही नाही. आज जर कोणी छोटस चोरी जरी केली तर पोलिसांना आपण सामान्य माणूस घाबरतो मॅडम, पण ते जरा सुद्धा घाबरत नाही. आले तर क्या हुआ, 10,000 म्हणजे पोलिसांची पण भीती राहिलेली नाही. 5,000 10,000 देगा चला जाएगा पांडू, ही भाषा आहे त्यांची, ही गुरमी. जर सामान्य माणूस जर असं बोले तर पोलीस कानाखाली मारतील, पण त्यांना ते कानाखाली पण मारत नाही, उलट त्यांना अवभगत करतात. त्यांच्याकडनं काय असेल तो मोबदला घेतात आणि परत पाठवतात. कारण सामान्य माणूस जर कंप्लेंट करायला गेलं तर पोलीस काय म्हणतात की तुमची कंप्लेंट आम्ही घेऊ शकत नाही महानगरपालिकेत. आता या सर्व झंझटमध्ये कोण पडणार? जो समाजकार्य करणारा माझ्यासारखा किंवा राजकीय याच्यामध्ये असं असेल तोच ते काम करणार. त्यामुळे मी आता तो विषय घेतलेला आहे, महानगरपालिकेला देखील सांगितलंय. काल माझी वॉर्ड ऑफिसरांकडे पण मीटिंग झाली, बीएमसी चे असिस्टंट इंजिनियर आहेत शिंदे साहेबांकडे पण मीटिंग झाली, आगरीपाड्याचे सिनियर आहेत त्यांच्याकडे झाली आहे. आज 125 लाईनी आजच्या तारखेला कापले गेलेले आहेत, अजून 300 लाईनी बाकी आहेत. तुम्ही विचार करा, जर याच्यावरती FIR नाही झाला, माझी मागणी ती एकच आहे आपल्या चॅनल मार्फत, कारण आपलं जी साऊथच्या चॅनल मध्ये आपला एक लोकप्रियता एक चांगली आहे. या चॅनल मार्फत मी आपल्या तर्फे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेचे कमिशनरांना, महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरांना आणि इव्हन पोलीस स्टेशनना एक विनंती करतो की माझा अर्ज ऑलरेडी गेलेला आहे, मी परत दुसरा अर्ज, नवीन अर्ज देणार आहे, फ्रेश अर्ज. या अर्जामागे तुम्ही चौकशी करा. मी म्हणतोय म्हणून हे 4 आरोपी नावं दिली म्हणजे त्याच्यावर करायचं असं माझं हे नाही, पण तुम्ही जर ह्या 4 माणसांची चौकशी केली तर पोलीस सक्षम आहेत. पोलीस मोठ्या मोठ्या गुन्हेगारांचे गुन्हा उकळू शकतात, हे तर सामान्य आहे. यांच्या 1-2 कानाखाली पडली की हे सर्व बाका विकणार. कोणाला किती पैसे दिलेत, कोणाला काय दिलेत आणि कोण. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. त्याच्यावर राज्य करते. साधारणपणे तुम्ही सांगताय की एका पाईपलाईनचे एवढे असेल, तर साधारणपणे तुम्ही सांगू शकता हा कितीचा घोटाळा असू शकतो? मॅडम, हा 2017-18 पासून जेव्हा लोकप्रतिनिधी पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून सुरू झालं. त्यावेळेला त्यांचं कसं होतं, सामान्य लोकांना मिळत होतं म्हणून 10,000 रुपये होतं त्यावेळेला. 10,000चे 25 म्हणजे झाले. एका पाईपलाईन एका पाईपलाईन, एका इंचाची पाईपलाईन, जो पाईपलाईन पूर्ण आतमध्ये जातो, जातो. हा. वरपर्यंत नाही, पूर्ण आतमध्ये जातो, त्या पाईपलाईनचं 10,000 पासून चालू झालं. तो आजचा रेट आहे 2025-26 मध्ये 1.5 लाख रुपये एका पाईपचा. त्याच्यामध्ये 50,000 रुपये एका वेगळ्याला जातात आणि बाकीचे सर्व वाटून घेतात. हा असा शेअर आहे. 300-400 आज 500 लाईनी झालेल्या आहेत. म्हणजे माझ्या मते नाही म्हटलं तरी हा जवळजवळ एक 50 ते 75 करोडचा घोटाळा आहे. हा माफियांचा मोठा रॅकेट आहे. इथे जर महानगरपालिके आणि पोलीस स्टेशनने जर हे केलं त्याच्यातून तुम्हाला सर्व बाहेर येईल. आता तुम्ही जसं म्हणालात की हा 50 आणि 75 करोडचा घोटाळा आहे, जिथे फक्त अर्धी रक्कम इकडे जाते आणि अर्धी रक्कम शेअर्स वाटले जातात. तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव घेतलं, तर तुम्ही कोणाबद्दल बोलताय, बोलू शकता? नाव घ्यायचं म्हणजे 2017 पासून तुम्हाला तर माहिती आहे लोकप्रतिनिधी कोण आहे या विभागामध्ये. हे जर तुम्ही फक्त मला सांगा एक रस्ता काना, तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुमच्या घराची लाईन जर टाकायची झाली असेल तर काना, ना बीएमसीचे अधिकारी ना पोलिसाचे अधिकारी किंवा त्या लोकप्रतिनिधीचे जर लोक जर नाही आले तर एवढा मोठा खड्डा मेन रोड वरती 6 फूट आतमध्ये जाऊन रस्ता रहदारीचा, जर तुम्ही आताही गेलात तर एवढा हाय डेन्सिटीचा रस्ता आहे की तिथे तुम्हाला चालायला नाही जमत. अशा ठिकाणी जर तुम्ही तिथे 5 ते 6 फुटाचा खड्डा खणताय मॅडम, पोलीस आहेत, सर्व आहेत आणि हा राजरोज चालू आहे. त्यांच्याकडे मॉडर्न मशिनरी आहेत. एक काम ते फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये करून टाकतात, जे महानगरपालिकेकडे पण नसतील मॉडर्न अमेनिटीज. तेवढ्या मॉडर्न अमेनिटीज त्यांच्याकडे आहेत. आता जसं की तुम्ही बोललात की पोलीस एवढे सक्षम आहेत की साधी आपण चोरी केली तर एक कानाखाली मारली तर ते बोलू पण शकतात, मात्र पोलिसांना फेटाळलं जातं. तर मग पोलिसांवर थोडासा राजकीय दबाव आहे का असं वाटतं? पोलिसांना फेटायला नाही, पोलिसांना फेटाळणारा अजून कोण जन्माला आला नाही आणि पोलिसांची ताकद
ही मुंबई पोलिसांची ताकद ही पूर्ण जगाला माहिती आहे. पण कसं झालं, राजकीय दबाव असल्या कारणाने त्यावेळेचे तात्कालीन ते एक लोकप्रतिनिधी मोठ्या पोस्टवरती असल्या कारणाने नुसता नगरसेवक काही करू शकत नाही. पण जर त्यावेळेचे जे तुम्हाला माहिती आहे कोण होते, मोठ्या पोस्टवरती असल्या कारणाने एक तो दबदबा होता. त्यामुळे त्यांचा एक फोन गेला की ऑटोमॅटिकली पोलीस यंत्रणा, महानगरपालिकेची यंत्रणा थोडीशी थंड व्हायची. त्यामुळे कोणी धिजावायचं नाही. आणि जर कोणी काही करायचं जरी म्हटलं की त्याला कुठच्या तरी केसमध्ये किंवा त्याचं झोपडं गेलं किंवा त्याचं कुठची तरी पाण्याची लाईन गेली किंवा कुठेतरी त्याला खोट्या केसेसमध्ये अटकावून टाकायचं, एवढंच आहे. पण आता हे ज्या लाईनी 125 लाईनी कापल्या, जवळजवळ 500, 400, 500 जे काही असतील मला माहिती नाही, पण अंदाज सांगतो 500 लाईनी, 400, 500 लाईनी मधून जे 125 लाईनी कापल्या, मॅडम मला एवढा आनंद झाला. आणि तिकडच्या स्थानिक लोकांना म्हणजे ज्या बाजार गल्लीमध्ये आमच्या 7-8 बिल्डिंग आहेत, महालक्ष्मी दर्शन आहे, हिराम हाईट्स आहे, रंगवाला बिल्डिंग आहेत, आगा खान बिल्डिंग आहेत, अशा ज्या पूर्ण मिळून जवळजवळ 15 ते 16 बिल्डिंग आहेत. या बिल्डिंगला मॅडम अर्ध्या तासामध्ये आज त्यांची टाकी भरते. जे त्यांना 2-2 तास भरूनही पाणी येऊन टाकी भरायची नाही, आता अर्ध्या पाऊण तासात टाकी भरते. म्हणजे सामान्य मराठी माणूस किंवा सामान्य जो असेसमेंट टॅक्स महानगरपालिकेचा सेल्स प्रॉपर्टीमध्ये राहणारा मालक टॅक्स भरणारा, या लोकांना एवढा आनंद आणि अभिमान वाटलाय की आम्ही काहीतरी पैसे भरतो, आम्ही जो महानगरपालिकेला शासनाला जो पैसे देतो त्याचा मोबदला आज आम्हाला मिळतोय. आणि हे नाही ते चोर, मी चोर बोलतो या लोकांना, कारण यांनी चोरी केलेली आहे. हे चोर आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्यांना विकून राजरोस करून अय्याशी करतात. अय्याशी करतात म्हणजे अय्याशी करतात. जर तुम्ही त्यांचा बँक बॅलन्स बघितलं, तुम्ही त्यांचे जर धंदा बघितला तर तुम्हाला कळेल त्यांचा कुठून एवढं उत्पन्न आहे. तुम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतली 4 माणसांची, ते तर मराठी एकही नाहीये त्यातली. म्हणजेच की दुसऱ्या परप्रांतीय असं नाही बोलता येणार, पण दुसऱ्या याचे आपल्या मराठी लोकांना हे करून बिझनेस करतात या गोष्टीचा. तर तुम्हाला यावर काय म्हणायचं? कसं आहे, जो तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेबांनी सांगितलं होतं की 1995 मध्ये जो इथे राहणार आहे, त्यावेळेला जन्म झालेला त्याच्या अगोदरचा हा मुंबईकर आहे. तेही मुंबईकर आहेत. मी परप्रांती नाही बोलणार, पण परप्रांती बोलून त्यांचा अपमान नाही करणार मी, कारण हे परप्रांतीचे पण गैरगुजरे आहेत. कारण हे मुंबईकर असून सुद्धा यांनी मुंबईला लुटलं आहे. आज महानगरपालिकेचे गेले 4-5 दिवस हे उत्पन्न बुडालं आहे. जवळजवळ 20 ते 25 कर्मचारी, अधिकारी वर्ग, त्यांची सामग्री हे गेले 4-5 दिवस तिथे ठाण मानून बसले आणि ते त्यांचं काम करतात. त्यांचा आजचा रोजचा पगार आहे. आज एकेका लेबरचा पगार 1000 रुपये, 2000 रुपये, अधिकाऱ्याचा पगार 3000 रुपये. हा जो 4-5 दिवसाचा पगार गेला. आणि जे लोक जे पाण्याची टॅपिंग करताना ज्या पाईपाचं आता नुकसान झालंय, जेव्हा मी त्या इंजिनियरला विचारलं, साहेब आता एवढे जे लाईनी आहेत या टॅप मारल्या होत्या, या पाईपात जीव राहिलाय का? तर त्यांनी मला सांगितलं, साहेब बोलू नका असं कुठे, पण आता हे जे लाईनी टॅपिंग केलेल्या आहेत या टॅपिंग मध्ये त्या पाईपाचा पूर्ण संपलाय त्याचा जीव. मग ही जी चोरी, ही पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान, पब्लिक प्रॉपर्टीचं काय बोलतात ते डॅमेज करणारे राजरोस फिरत आहेत. आणि सामान्य माणसाला जर काही झालं तर पोलीस लगेच अटक करतात. पण आज मी पत्रव्यवहार देऊन माझ्यासारखा एका पक्षाचा प्रतिनिधित्व पोलीस स्टेशनला जातो, पण त्याला दाद दिली जात नाही. जे गुंडगिरी आणि जे दहशत यांची एवढी झालेली आहे आणि पैशाच्या लोभापोटी कदाचित थोडंसं राहिलं असेल, पण मी हे पत्रव्यवहार करत राहणार. आणि एका महिन्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी सांगतो, एका महिन्यामध्ये जर यांनी केस रजिस्टर केली नाही महानगरपालिकेने त्यांना सांगून जर FIR केलं नाही, तर मी स्वतः माझ्या नावाने PI दाखल करून हायकोर्टात जाणार आणि या 4 गुन्हेगारांवरती FIR नक्की करणार. हा माझा शब्द आहे आपल्याच्या. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तुम्हाला वाटतं सरकार या घोटाळ्यावर चौकशी करतील आणि त्यांची भूमिका काय असेल साधारण? सरकारचा संबंधच येत नाही मॅडम. हा महानगरपालिकेचा जी दक्षिण विभागाचा आणि आग्रेपाडा पोलीस स्टेशनचा. सरकार तुम्ही आणि मी म्हटलं, मी मिळालं की सरकार होते. शासन कोणाचं आहे? एक शासन करणारे कोण आहेत? तर पोलीस आणि प्रशासन. आता पोलीस आणि प्रशासन यांना मी सर्व पुरावे दिलेले आहेत आणि जरी त्यांना पुरावे पाहिजे असतील तर माझ्याकडे अशी लोक आहेत जे स्वतःहून सांगतील की माझ्याकडनं साहेब ₹1,00,000 घेतलेत, माझ्याकडनं ₹1.5 लाख घेतलेत,
माझ्यावरती डोक्यावरती बंदूक नाही बोलू शकत, पण मला ब्लॅकमेल केलं गेलं. जर मी तुझ्याकडनं लाईन नाही घेतली तर तुझी लाईन दुसऱ्या दिवशी कापली जाणार, आणि तसं झालेलं देखील आहे. मी तुम्हाला एक पत्र दाखवतो. एक पत्र पण आहे माझ्याकडे की त्या मॅडमने 22 तारीखला कंप्लेंट केलेली आहे. 22 तारीखला कंप्लेंट करून त्यावेळेला 11 लाईनी कापल्या पण होत्या, पण त्या 22 नंतर परत ते लाईन जोडल्या गेल्या. कशा काय? हे त्यांच्याकडनं झाले हा. आणि ते जोडले गेले. पण तुम्ही आता ज्या 4 जणांची नावं घेतली ती सगळी पुराव्यानिशी बोलताय. मी सर्व फक्त लोकप्रतिनिधींचा पुरावा, आता तो शेअर त्यांना दिलेला आहे, त्यांचा माझ्याकडे नाहीये. पण लोक हे जे 4 गुन्हेगार आहेत, ते पप्पू, अच्छेलाल, सोनू आणि सद्दाम, हे जी 4 लोक आहेत, त्यांचं कोणाला किती पैसे कोणाकडनं घेतले, कोणाकडे कोणाला त्यांनी ब्लॅकमेल केलेलं आहे, कोणाला त्यांनी धमकावलेलं आहे, हे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. पोलिसांना ज्या ज्या वेळेला पाहिजे असेल त्या त्या मी उभा करेन आणि सायानिशी त्या पोलिसांच्या समोर हे करेन. तुम्हाला काय वाटतं ही गुंडगिरी आहे की नेतेगिरी आहे? आता गुंडगिरी आणि नेतेगिरीमध्ये एक थिन लाईन असते. जर तुम्ही चांगलं काम करत असाल, लोकांचं काम करत असाल, तर ती नेतेगिरी झाली. पण जर तुम्ही सत्ता हातात घ्यायला जाल, प्रशासनाच्या माध्यमातून सत्ता हातात आणि सत्तेचा जर गैरउपयोग करायला जाल, तर ती गुंडगिरी झाली. आणि आजच्या लोकप्रतिनिधीकडे दोन्ही आहेत गोष्ट. आणि त्याच जोरावरती आज माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाच्या घरातला, कुटुंबातला, आज सातत्याने गेली 27 वर्ष काम करणारा माणूस एका कमी मताधिक्याने पडला. कारण ह्यांची दहशत, ह्यांची गुंडगिरी, ह्यांचा माज, ह्यांचा पैशाचा व्यवहार एवढा झाला की लोकांना ब्लॅकमेलिंग केलं झालं आणि त्यातून ते मतदान झालं. आणि एवढंच नव्हे, पूर्ण 199 मधले जेवढे जेवढे मोठे नामांकित गुंड आहेत, नामांकित गुंड, उदाहरणार्थ मी नाव नाही घेऊ इच्छित कारण तो प्रश्न इथे नाहीये. नामांकित गुंडांनी सर्वांनी या लोकप्रतिनिधीला या इलेक्शन मध्ये सपोर्ट केलं. आणि माझ्या बरोबर शिवसेनेचे शिवसैनिक, शिवसेनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता एवढी होती की आज मला 11,500 मताधिक्य मिळालं. मॅडम, आतापर्यंत इतिहास आहे की शिवसेना बीजेपी युती माध्यमातून 7,000च्या वरती घेऊन गेलेला नाही, पण 7,000चं 11,500 म्हणजे ऑलमोस्ट 4,500 मताधिक्य. तुम्ही जसं की म्हणालात की आमच्या युतीमुळे आणि सर्वसामान्य जनतेच्या मतांमुळे मला निवडून आलं. मात्र मग तुमचं असं म्हणणं आहे का की तुमचे जे लोकमत प्रतिनिधीबद्दल तुम्ही आता बोलताय की ते फक्त गुंड्यांच्या बेसिसवर निवडून आले जनतेपेक्षा? हे मी बोलण्यापेक्षा लोकच बोलत होते. पण काय झालं, आता मी एकटा पडलो आणि त्यांचे जवळजवळ 4 आमदार, एक सचिन अहिर आमदार, दुसरा सुनील शिंदे आमदार, हे दोघे घाटात सातत्याने फिरत होते. माननीय खासदार अरविंद सावंत, या साईडला आपले माननीय बाळा नांदगावकर मनसेचे नेते, तसेच दुसरे आमदार अजय चौधरी साहेब, हे त्या पलीकडच्या साईडला फिरत होते. गोपाळ काळे शाखा प्रमुख फिरत होता आणि त्या स्वतः फिरत होत्या. बाकी त्यांच्याकडे गुंडांची फौज आहे, ती देखील फिरत होते. आणि माझ्याबरोबर कोण फिरत होते तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे. तुम्ही जर बघितलं तर सामान्य जनता रस्त्यावरती उतरली होती. पण पैसा आणि दादागिरीच्या जोरावरती ही लढाई कदाचित त्यांनी जिंकली असेल. पण आज जिंकून देखील ते हरले आहेत आणि मी जिंकलेलो आहे. कारण मी जेव्हा हारलो तेव्हा काय बोलतात त्याला, जेव्हा उत्तर म्हणजे निकाल लागला, लोक अक्षरशः ढसाढसा रडत होते. लोकांना वाईट वाटलं. लोकांचे फोन एवढे आले, एवढ्या मतदारांचे फोन आले की मी हैराण झालो त्या दिवशी. आणि माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले. आणि हे जिंकून देखील त्यांच्याकडे माणसं नव्हती, पण मी हारून देखील आज त्या दिवशी जर तुम्ही बघितलं असतं तर एवढी माणसं गोळा झालेली की जे जिंकून आलेले, त्यांच्याकडे जेव्हा ढोल वाजत होता, नाचायला 10 माणसं नव्हती. पण माझ्या इथे रडायला जवळजवळ 1000 एक लोक इथे आलेली त्या दिवशी. त्याच्यावरून मी जिंकलो आहे, लोकांनी मला जिंकवलेलं आहे. आणि लोकांसाठी आज ही एक प्रकरणात मी एक हात टाकला आणि मी माझ्या मते सक्सेसफुल झालाय. सक्सेसफुल मी अजूनपर्यंत म्हणणार नाही, जोपर्यंत यांच्यावर FIR होत नाही तोपर्यंत मी सक्सेसफुल नाही. पण अशा ज्या घटना आहेत, हे मी माझ्या शिवसेना पक्षाच्या, माझ्या लोकप्रतिनिधीच्या जीवावरती आणि माझे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या जीवावरती मी हे काम करतोय. आणि त्यांनी मला दिलेला मंत्र आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्या बाळासाहेबांनी सांगितलं, जिथे चुकतं तिथे हाना. आणि मी यापुढे गप्प बसणार नाही. तुम्ही काम करा, चांगली केली, मी तुमच्या सोबत आहे.
जिथे तुम्ही वाईट काम, जिथे तुम्ही चुकीचं काम कराल, तिथे राजेश कुसरे तुमच्या आडवा येणार म्हणजे येणार. हा माझा शब्द आहे तुमच्या चॅनल. तर मुंबईकरांना म्हणजे धोबी काठातल्या लोकांना पाण्याचा संघर्ष हा करावाच लागतोय आता. जिथे पाण्याची चोरी होतीये, पाणी हे माफियांच्या हातात दिलं जात आहे की म्हणजे माफियां थ्रू चोरलं जात आहे असं दादांचं म्हणणं आहे. प्रशासन या घोटाळ्यावर कधी कारवाई करणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही पाहत होता साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षता खवळे सोबत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.